ठाणे रेल्वे स्थानकातील विविध विकास कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत। फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल। 31 डिसेंबर पासून या फलाटांवर 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास मिळणार आहे। फलाट क्रमांक 5 आणि 6 वर एक्सिलेटर बसवण्याचं कामही मार्गी लागले असून आतापर्यंत 4 नवीन एक्सिलेटर बसवले गेले आहेत। उर्वरित एका एक्सिलेटरचं काम 3 दिवसात सुरू करण्याचे आदेश खासदार नरेश मस्के यांनी दिले आहेत। पुढील टप्प्यात फलाट क्रमांक 7, 8, 9 आणि 10 यावरही एक्सिलेटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। स्वच्छतागृहाच्या देखभालीसाठी डीमार्ट सोबत करार करण्यात आला असून ते स्वच्छता आणि निगेची जबाबदारी सांभाळतील। पावसाळ्यात रुळावरील पाणी साचू नये म्हणून मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे, जे डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे। तसेच प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फिल्टर डेपो उभारण्याच्याही सूचना दिल्या आहेत। खासदार नरेश मस्के यांनी सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा करून सर्व विकास कामांचा आढावा घेतला व कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे। गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती की ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे लोकल ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत। या दृष्टीने मी खासदार झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची 12 डब्यांच्या ठिकाणी 15 डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एक मंदिराची अडचण, छोटं मंदिर आहे, त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती, त्यामुळे ते काम थांबलं होतं। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे, ते छोटंसं मंदिर आहे, ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढणार आहे ती वाढूया, कारण दिवसेंदिवस प्रवासी वाढतायत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। शेवटी लोकांची सुविधा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संथ गतीने सुरू आहे। 3 दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल। पावसामुळे प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत, काही काम करता येत नाही, परंतु पाऊस गेलेला आहे, त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल। त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे, 9 आणि 10 नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय। 4 एक्सिलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ती सुरू झालेली आहेत आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत। आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत, कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे, बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे। यापूर्वी बाथरूमच नव्हती, परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते। रेल्वे प्रशासनाने डीमार्टला 2 बाथरूम दिलेली आहेत, डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये, त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय। आजच आम्ही तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं, हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही म्हणत नाही की 100% आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत, परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती, शेडची कामं सुरू झालेली आहेत, शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत। आपण या स्टेशनची पाहणी करावी, पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल। नवीन इमारतीचं देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पार्किंग असणार आहे, कशा प्रकारे पार्किंग असणार आणि खोल्या कशा असणार, लोकांना फायदेशीर राहील आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देतील अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर मुंब्रा अपघाता प्रकरणात पाहायला गेलं तर सीएसटीला मोठं आंदोलन छेडलं होतं, त्यामध्ये 5 पैकी 2 जणांचा मृत्यू झाला। ठाण्यात देखील अनेक घटना घडल्या, तसं फक्त अजून गुन्हा दाखल केला नाही, कारवाई झालेली नाही। बघा, त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निर्णय
रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लावावा आणि याला जबाबदार कोण याची हे निश्चित करावं आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा पुढे घटना घडणार नाहीत. विस्तारित रेल्वे स्थानक जे आहे ते पालिकेने त्याचं काम पूर्ण केल्यानंतर पाठपुरावा रेल्वेकडून काहीच हालचाली होत नाही. तुमची पण बैठक झाली. आम्ही पुन्हा रेल्वेकडून जे काही शुल्क जे आहे त्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं लवकरच ते काम मार्गी लागेल. तर ती मुलुंड आणि ह्याच्या ठाण्याच्या काही दरम्यान कोर्ट आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी अडकलेल्या आहेत, पण लवकरच हे काम मार्गी लागेल. आणि आपण पाहताय महानगरपालिकेकडनं जे इन्फ्रा निर्माण करायचं आहे ते आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी करतोय. काही घरं शिफ्ट करायचे त्या संदर्भात पण लवकरच निर्णय घेण्यात येईल. मुलुंड आणि ठाण्याच्या मधलं स्थानक असणार आहे ते कधीपर्यंत लोकांना त्या ठिकाणी प्रवास करतील? कायदेशीर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रेल्वेच्या काही अडचणी त्या लवकरच दूर होतील आणि जवळजवळ महानगरपालिकेकडून जे काम करायचं आहे ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. सर